भात हा जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे। प्रत्येकाच्या जेवणात भात हा असतोच, किंबहुना भाताशिवाय जेवणच अपुरे आहे। विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे जिल्हे धान्यपट्ट्याची म्हणून ओळखले जातात। येथील तांदळाला राज्यासह परराज्यातही मोठी मागणी आहे। यात यचमटी तांदूळ सगळ्यात अग्रेसर आहे। लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत जेवणात यचमटी भातच हवाय असा हट्ट केला जातो। यावरून या भाताची चव आपल्याला लक्षात येईल। खायला चविष्ट असल्यामुळे या तांदळाला सर्वाधिक मागणी आहे। परंतु या तांदळाचा शोध कोणी लावला, त्याला यचमटी हे नाव कसे पडले, या नावामागे एक मराठी माणूस होता। त्यांचे नाव म्हणजेच दादाजी खोब्रागडे। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग दादाजी खोब्रागडे यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। यचमटी हे नाव अनेकांचे तोंडपाठ झाले आहे, मात्र या तांदळाचा शोध लावणाऱ्या दादाजी खोब्रागडे यांचे नाव कोणालाही माहीत नाही। एका आंतरराष्ट्रीय मासिकाने जगातील ग्रामीण संशोधकांच्या यादीत दादाजींचा समावेश केला आणि लोकांना दादाजींची ओळख पटली। दादाजींना लहानपणापासूनच शेतीची फार आवड होती। त्यांनी शेतात नवनवीन प्रयोग सुरू केले होते। धान्यामध्ये असलेली बारीक वाण एकत्रित करायला सुरुवात केली आणि लागवड केली। उत्पादित मालातून पुन्हा त्यापेक्षा बारीक धान्य शोधले व ते पुन्हा पेरले। पारंपरिक धान्याच्या तुलनेत ते वेगळे दिसायला लागले। दिसायला सुंदर, खाण्यात चवदार आणि कमी जागेत जास्त उत्पादन देणारे धान्य असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला। हा प्रयोग करताना शेजारच्यांनी त्यांना वेड्यातच काढले होते। कामधंदे सोडून हा काही भलतेच उद्योग करतोय असे टोमणे त्यांना बसायचे, पण त्यांनी कधीही आपल्या कामात खंड पडू दिला नाही। गावातील भीमराव शिंदे यांनीही या वाणाची पेरणी केली। त्यांना पहिल्याच वर्षी 90 क्विंटलचे उत्पादन मिळाले। हा यशस्वी प्रयोग बघून अन्य शेतकऱ्यांना देखील मोह आवरला नाही। त्यांनी या धान्याची लागवड केली। पहिल्या हंगामात निघाले हे अनामिक धान्य विक्रीसाठी तळोदी गावाच्या बाजारपेठेत नेले। परंतु या धान्याची कोणत्या नावाने खरेदी करायची हा प्रश्न कृषी उत्पन्न बाजार समितीला पडला। तेव्हा एका शेतकऱ्याच्या मनगटाला एक घड्याळ दिसले। ते यचमटी कंपनीचे होते। या कंपनीच्या नावावरूनच तांदळाच्या प्रजातीला नाव देण्यात आले। दादाजींनी केवळ 1.5 एकर शेतीत विविध प्रयोग करून विजय नांदेड, नांदेड 92, नांदेड हिरा, DRK, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे यचमटी आणि सुगंधी अशा वाण विकसित केली। यानंतर त्यांना अनेक पुरस्कार मिळाले। शेतकरी हिताला प्राधान्य देताना या संशोधकाने मात्र आपल्या आर्थिक प्रगतीकडे दुर्लक्ष केले। त्याचा परिणाम म्हणजे त्यांना उतारवयात पैशांची गरज भासली, पण पैशांची काही सोय झाली नाही। काही दानशूरांकडून मदत आली, पण ती अपुरीच ठरली। अशातच उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने 3 जून 2018 रोजी दादाजी खोब्रागडे यांचे निधन झाले।